श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज आहे लक्ष्मीपूजन आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून आणि आपल्या स्वामीसूत्र परिवाराकडून तुमच्या सगळ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमची ही दिवाळी काय पण इथून पुढे येणारा प्रत्येक दिवस हा सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो. स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहो. तर निश्चितच आता लगेचच आपल्या व्हिडिओला आजच्या सुरुवात करूया. तर आजचा जो विषय आहे त्यामध्ये आपण छोटासा उपाय जाणून घेणार आहोत. हा जो उपाय आहे तो आपल्याला आजच करायचा आहे, रात्री 12 वाजता. आज लक्ष्मीपूजन आहे. संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला लक्ष्मीची जी काही आपण पूजा करत असतो तशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे. थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाच्या काही गोष्टी वेगवेगळ्या असतात, परंतु हरकत नाही. जशी तुमची पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्हाला लक्ष्मीपूजन करून घ्यायचं आहे. आता ह्या लक्ष्मीपूजनामध्ये काही गोष्टींचा समावेश आपल्याला आवर्जून करायचा आहे. त्या कुठल्या आहे तर मीठ पुडी ही आपल्याला आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये ठेवायचीच आहे, कारण मिठाला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यासोबतच आपल्याला कवड्या देखील ठेवायच्या आहे. अशी विशिष्ट संख्या नाही, परंतु 1, 5, 11 अशा पद्धतीने तुम्ही कवड्या आवर्जून ठेवायच्या आहे. तसंच लवंग देखील लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याचा समावेश आपल्याला लक्ष्मीपूजनामध्ये करायचाच आहे. आता पूजा झाल्यानंतर आपल्याला हा जो एक उपाय आहे तो रात्री 12 वाजता करायचा आहे. बरोबर रात्री 12ला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तो उपाय आपल्याला जुन्या झाडूसोबत करायचा आहे. आता लक्ष्मीपूजनाला आपण नवीन झाडू, नवीन शिरे जे काही आहे आपण ते आणत असतो, त्याची पूजा वगैरे करत असतो. आता जो जुना झाडू आहे त्याच्या संबंधी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर रात्री 12ला उपाय काय करायचा तर हे बघा, सगळं झाल्यानंतर आपल्याला रात्री 12 वाजले की आपला जो जुना झाडू आहे ना, तो जुना झाडू घ्यायचा आहे. आता हा जुना झाडू आपल्याला आपल्या दरवाजाचं शेवटचं टोक, आपल्या घराचं शेवटचं टोक, म्हणजे आता शेवटची जी भिंत आहे ना त्या भिंतीपासून आपल्याला आपली जी शिराई आहे ती अशा पद्धतीने, शिराई म्हणा, झाडू म्हणा, इथे शब्दशः अर्थ घेऊ नका, तुम्ही जे काही वापरत असाल ते घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला सरकवत आणायचं आहे. म्हणजे शिराई किंवा झाडूचं जे खालचा टोक आहे ते जमिनीला स्पर्श झालेलं असावं आणि अशा पद्धतीने टेकत शेवटच्या आपल्या घराच्या शेवटच्या टोकापासून मुख्य दरवाजापर्यंत, उंबरठ्यापर्यंत हा झाडू आणायचा आहे. आता ही कृती करत असताना आपल्याला अजिबात कोणाशी बोलायचं नाही. कुणाशीही काहीही न बोलता आपल्याला असा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय करत असताना आपल्याला फक्त अलक्ष्मीला बाहेर घालवायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी वास करत असते ती बाहेर जाते. कारण अलक्ष्मी बाहेर गेल्याशिवाय लक्ष्मी घरात येत नाही आणि त्यामुळे आपल्याला ही अलक्ष्मी बाहेर काढायची आहे. तर हे अशी कृती करत असताना तुम्हाला 2 शब्द म्हणायचे आहे. ते कुठले तर अलक्ष्मी निस्सारण असं तुम्हाला म्हणत तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यापर्यंत जायचं आहे. आता हे केल्यानंतर उंबरठ्यावर गेल्यानंतर जो तुमचा झाडू आहे तो त्या ठिकाणी थोडासा जोरात 3 वेळेस अशा पद्धतीने आपटायचा आहे. 3 वेळेस तो झाडू किंवा ती शिराई उंबरठ्यावरच आपटायची आहे, जेणेकरून आपण अलक्ष्मीचा त्या ठिकाणी म्हणजे आपल्या घरातून ती बाहेर काढलेली आहे. अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. खरोखर याचे खूप चांगले परिणाम दिसून येत असतात. बघा, अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. आता हे करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर त्या झाडूचा किंवा त्या शिराईचा आपल्याला थोडासा तुकडा काढून घ्यायचा आहे आणि तो टाकून द्यायचा आहे. आता तो झाडू जर तुम्हाला टाकून द्यायचा असेल तर तुम्ही लगेच टाकू नका, शनिवारच्या दिवशी टाका. पण तोपर्यंत तुम्ही घरात ठेवू शकता. पण तो झाडू किंवा ती शिराई घरात घेण्यापूर्वी तुम्हाला त्याचा छोटासा तुकडा म्हणजे फड, शिराईचं फड असतं ना ते काढून घ्यायचं आहे, किंवा झाडूचं आहे ना थोडंसं काढून घ्यायचं, ते बाहेर टाकायचं आहे, ते घरात घ्यायचं नाही. आणि जो झाडू आहे तो जर वापरण्यासारखा असेल तर तुम्हाला पुन्हा वापरायचा असेल तर नक्कीच तो तुम्ही स्वच्छ करून परत वापरायचा आहे. आता बरेचसे झाडू वॉशेबल असतात, ते धुवून तुम्ही घेऊ शकतात. तशा पद्धतीने धुवून तुम्हाला तो झाडू पुन्हा वापरत आणायचा असेल तर तुम्ही तो वापरू शकतात. पण त्यातला थोडासा तुकडा, थोडंसं फड काढून बाहेर फेकायचंच आहे. हवं तर तुम्ही जर फ्लॅटमध्ये वगैरे राहत असाल तर तुम्ही ते म्हणजे त्या दिवसापुरतं बाहेरच राहू द्या. जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी बाहेर जाणार आहात किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला जेव्हा आपली घंटागाडी वगैरे येते तेव्हा ते कचऱ्याच्या डब्यात टाकून तुम्ही ते बाहेर त्याची विल्हेवाट लावू शकतात. पण तोपर्यंत ते बाहेरच ठेवायचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी आवर्जून लक्षात ठेवा.
अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा. निश्चितच घरातील अलक्ष्मी बाहेर जाईल आणि आपली जी लक्ष्मी घरामध्ये आलेली आहे ती कायमस्वरूपी स्थिर राहील. यासोबतच आपले कष्ट प्रामाणिकपणे करणे याला तर पर्यायच नाही. कष्ट हे प्रामाणिकपणे आपल्याला करावेच लागतात, परंतु कष्ट प्रामाणिकपणे करूनही बऱ्याच जणांना खूप अडचणी येत असतात. मग कितीही कष्ट करा पण पैसा अपुरा पडतो, पैसा पुरत नाही किंवा मग अचानक खर्च उद्भवतात, दवाखाना मागे लागतो. ह्या ज्या गोष्टी आहे त्या काही प्रमाणात ह्या उपायांमुळे कमी होण्यास मदत होत असते आणि आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी किंवा मग लक्ष्मी चंचल असते असं म्हटलं जातं ना, तर नक्कीच ती लक्ष्मी म्हणजे ही चंचल जी लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिरता आणण्याचं काम हे उपाय करत असतात. तिला स्थिर करण्याचं काम हे उपाय करत असतात. यासोबतच आपल्या ज्या काही सेवा आहे, पूजापाठ आहे आणि आपल्या स्वामींवरचा, आपल्या देवावरचा जो विश्वास आहे तो कायम ठेवायचा आहे. निश्चितच आपले कष्ट, देवावरची श्रद्धा, विश्वास या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला हवं ते सगळं मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतात. फक्त महत्त्वाचा असतो तो आपल्या मनातला भाव. तर निश्चितच ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मला खात्री आहे. तुम्हाला हा उपाय आवर्जून 12 वाजताच करायचा आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कामांना लागू शकतात. बघा आता 12 नंतरही भरपूर अशा सेवा आहे. ही रात्र अजिबात चुकवायची नाही. 12 वाजून गेले, आपण संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीपूजन केलं तरीही रात्रीनंतर अजून जर आपल्याला काही सेवा करण्याची इच्छा असेल तर त्या वेळेमध्ये निश्चितच तुम्ही कुंकुमार्चन ह्या अशा ज्या सेवा आहेत त्या नक्कीच करू शकतात. कारण असं म्हटलं जातं की या रात्रीच्या नंतर म्हणजे लक्ष्मी माता जी आहे ती जागरूक होत असते आणि त्यामुळे आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर निश्चितच आपण मध्यरात्रीच्या देखील सेवा करायला हव्या. तर स्वामी भक्त हो, आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. चॅनल पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.